जय भीम नमबुद्धाय. मातंग समाजाचे नेते विष्णू कसबे काय म्हणतो बघा हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मग त्या बुरुड आहेत, डकलवार आहेत, राधे मांग आहेत, वैसे पारधी मांग आहेत, मांगारुडी आहेत, अशा बऱ्याचशा 12 एकूण जाती आहेत. आणि हे रोटी बेटी व्यवहार होतात का त्यांच्या? रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. ह्या 12 पोट जातीत होत नाही. त्याच्यात नाही होत त्याच्यात एक इंटरेस्टिंग आणि ती दुर्दैवी खरं तर घटना संभाजीनगरची की त्या घटनेमध्ये ऑनर किलिंग झाली. हो. इतकं मातंग समाजानं स्वतःबद्दल असा कोश तयार का करून घेतला की मातंग समाजाच्या बाहेर काहीच होणार नाही व्यवहार? माझं एकच म्हणणं आहे विष्णू कसबेंना की तुमच्यामध्ये 12 जाती आहे, पोट जाती मातंग मध्ये, त्या एकजुटी नाही आहे, संघटित नाही आहे आणि म्हणता काय आम्ही मांग एक आहोत. तुमच्यामध्ये रोटी आणि बेटी होत नाही, तुमच्यामध्ये लग्न होत नाही, तुमची मुलगी तुम्ही त्या पोट जातीमध्ये देत नाही, मग कशाचे रे तुम्ही संघटित? कशाचे? मातंग समाजामध्ये 12 पोट जाती आहे भावांनो, लक्षात ठेवा. विष्णू कसबेचं म्हणणं आहे. आणि रोटी बेटीचा व्यवहार होत नाही आणि हे लोकांना सांगतात आम्ही अमकं करू, टमकं करू, चमकं करू. अबे अगोदर संघटित व्हा, अगोदर संघटित व्हा. कळलं काय? संघटित झाल्यावर सगळं करा. आमचा समाज बघा बौद्ध संघटित आहे. कळलं काय? तुमच्यासारखं थातून मातून काम नाही आहे. आणि काही दिवसांना माझा आंबेडकरी मातंग हाय पण बौद्ध होणार, लक्षात ठेवा. 30 ते 35% मातंग समाज हा बौद्ध होणार. मी तुम्हाला आता लिहून देतो. कारण त्यांना दिसून राहिलेलं आहे की आमच्या समाजावर अत्याचार होऊन राहिला, आमच्या आई बहिणीवर अत्याचार होऊन राहिला. त्या कारणामुळं हा काही आंबेडकरी मातंग समाज हा बौद्ध होणार म्हणजे होणार. मी तुम्हाला आताही सांगतो. पण विष्णू कसबेला माझं एकच म्हणणं आहे, तुमच्यामध्ये 12 पोट जाती आहेत, तर त्याच्यामध्ये रोटी बेटीचा व्यवहार होत नसल तर विचार करा. तुम्ही तुमच्या याच्यामध्येच, तुमच्या जातीमध्येच अजून काय करत आहात? छुआछूत चालू आहे, उच्च नीच चालू आहे, समानता नाही. आणि सांगतात समानतेचा गोष्टी मोठ्या मोठ्या. माझं विष्णू कसबे यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही समानतेच्या गोष्टी सांगता, एकीकरणच्या गोष्टी सांगता. माझा जीव गेला तरी मी आरक्षण मिळवून देणार माझ्या मातंग भावांना. अगोदर आपल्या मातंग समाजातील लोकांच्या डोक्यामध्ये टाका नेमकं काय करायचं आहे ते. तुमचा मातंग समाज एक नाही आहे, अर्धा आंबेडकरी मातंग समाज आहे. बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या, शिवफुले आंबेडकरांच्या मनाने चालणारा, विचाराने चालणारा. आम्ही कधीही मातंग समाजाला काही बोलत नाही, कारण आमचा आंबेडकरी मातंग समाज, माझा मातंग समाज हा मला माहित आहे कसा आहे. पण काही असतेच नरहरी, आरएसएसचे भडवे, कुत्रे, मूत पिणारे आरएसएसचे, ते माझ्या मातंग समाजाला भडकवत आहे. कारण रोटी बेटीचा व्यवहार होत नसल तर अगोदर आपल्या समाजामध्ये शिक्षण प्रणाली, व्यवस्था आणि व्यवस्थापन, सुशिक्षित संघ रचना, ह्या गोष्टी समजते नाही, समजत, मला माहित नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. जोपर्यंत तुमच्यामध्ये संघटन नाही, एकता नाही, तोपर्यंत तुम्ही काय भाजला पपड मोडू शकत नाही. आणि सांगून राहिले मोठ्याने रोटी बेटीचा व्यवहार होत नाही, 12 पोट जाती आहे. मग हा मला हे समजत नाही, हा विष्णू कसबे कोण्या जातीचा आहे मलाही माहित नाही, कोण्या पोट जातीचा आहे तर. हा विष्णू कसबे कोण्या पोट जातीचा आहे हे मला माहित नाही. कारण तुमच्यामध्ये एकजुटी नाही. आणि चालले वर्गीकरण करायला. अगोदर एकजुटीनं राहा आणि समाजाला भडकवणं कमी करा, विष घालण्याचं काम कमी करा.
जो समाज, त्याला शिक्षण प्रणाली पाहिजे, शिक्षणाचे दरवाजे त्याच्याकडे सध्यासाठी उघडा, त्यांना दिशा द्या. कारण 2 शब्दामध्ये अण्णाभाऊ साठे सांगून दिले, जग बदलून गाव माझं सांगून गेले भीमराव. जग कसे बदलायचं, जग बदलण्याची दृष्टी कोणाकडे आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आहे, हे अण्णाभाऊ साठे सांगून गेले. आणि तुम्ही अण्णाभाऊ साठेला महत्व देत नाही, त्यांच्या विचाराला महत्व देत नाही. मलाही सांगा, फकीरा कादंबरी कोणाकोणा वाचली? कोणीच नाही. कारण बाबासाहेबाचे चरित्र, बाबासाहेबाचे विचार, आचार हे अण्णाभाऊ साठेंनी आत्मसात घेतलेले आहे. आणि तुम्हाला अण्णाभाऊ साठे समजले नाही, लक्षात ठेवा. फक्त नावापुरते तुम्ही महापुरुषांची नावं घेता, नावापुरते. तुम्हाला काही घेणं देणं नाही अण्णाभाऊ साठेंचं, तुम्हाला काही घेणं देणं नाही. अबे लवजी वस्तादांचं पण तुम्हाला काही घेणं देणं नाही. लवजी वस्तादांना आम्ही मानतो, अण्णाभाऊ साठेंना आम्ही मानतो. माझं मत एकच आहे विष्णू कसबे यांना, का तुम्ही अगोदर एक शोध लावलेला आहे. मांगाचा चेहरा पाहिल्याशिवाय पाटलानं त्याचा दिवस साजरा जात नव्हता, हा शोध लावलेला आहे तुम्ही. आणि हा शोध कसा लागला, काय लागला हे तुम्हालाच माहित. कारण तुमचं वक्तव्य, तुमचं बोलणं हे तुम्हालाच माहित. कितीतरी आंबेडकरी मातंग म्हणतात, हा जो विष्णू कसबे आहे हा भयाळासारखा बोलतो. इथं का आपल्या महाराष्ट्रामध्ये घटना घडली, ती महिला सकाळी मरण पावली, तिचं प्रेत 4-5 वाजेपर्यंत पडलेलं होतं. कोणी तिला दहन करण्यासाठी, कोणीचा हिंदू स्मशानभूमीमध्ये तिला प्रवेश करता येत नव्हतं. त्या लोकांना प्रेत नेण्याची परमिशन नव्हती. तर मग काही पोलीस लोक आले, अमकेला आले, संघटना आली, अमका आलं, टमका आलं. तिथं मग त्या बाहेर, मग त्या पोलीस स्टेशन आपल्या याच्या बाहेर, स्मशानभूमीच्या बाहेर त्या महिलेला अंत्यसंस्कार देण्यात आलं. तर विचार करा या गोष्टीचा तुम्ही. आणि सांगून राहिल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी करून राहिले. तर हा व्हिडिओ असा शेअर झाला पाहिजे. आता जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.